गौतमी पाटीलच्या गाडीनं पुण्यातल्या एका रिक्षा चालकाला धडक दिली आणि त्यानंतर गेल्या 4 दिवसांपासून या सगळ्या प्रकरणामध्ये नातेवाईक जे आहेत ते गौतमी पाटीलांना पोलीस स्टेशनला हजर व्हा किंवा या प्रकरणामधल्या मुख्य आरोपीवरती कारवाई करा ही मागणी करतात। त्यासाठी सगळे नातेवाईक सिंहगड रोड पोलीस स्टेशनला गेल्या जवळपास 2 तासांपासून बसून होते। आपल्यासोबत स्वतः रिक्षा चालकाची त्यांची मुलगी आहे। तुम्ही जवळपास 2 तासांपासून बसून आहात। सध्या पोलिसांनी काय सांगितलंय? पोलिसांनी दिलेल्या स्पष्टीकरणावरती तुम्ही समाधानी आहात? आता जे स्टेटमेंट मला पोलीस ऑफिसर्सने दिलेले आहेत त्याच्यावर आता तरी मी सॅटिस्फॅक्शन आहे मला। पण आता उद्या सकाळपासून त्यांनी तपास सुरू करायला लावलाय। सॅटिस्फॅक्शन त्यांच्या स्टेटमेंटवर नाही तर मला पुराव्यांवर हवंय। त्यामुळे ते पुरावे भेटल्यावरच मी माझं जे काही मत असेल ते पुढचं देईल, कारण मला आतापर्यंत कोणतेही ठोस पुरावे भेटलेले नाहीयेत। ते आता सरांवर विश्वास ठेवून इथून पुढे भेटतील अशी माझी आता अपेक्षा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू मागणी केली की जे सीसीटीव्ही फुटेज दिसतंय ज्याच्यामध्ये कोणाचा चेहरा दिसत नाही, नक्की घडलं काय? जे सीसीटीव्ही पोलिसांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय स्पष्टता मिळते का? 2 मिनिटं फक्त तो ड्रायव्हर घावलाय काय होतं? जे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय त्याच्यामध्ये कुणीही व्यक्ती दिसत नाही। सीसीटीव्ही फुटेज अशी एकही समोर आली नाहीये की ज्यामध्ये आरोपीचा चेहरा दिसेल। आरोपीचा चेहरा दिसेल असं कोणताही एक सीसीटीव्ही फुटेज माझ्या समोर घेऊन या, तेव्हा आम्ही विश्वास ठेवू। कारण की जे फिर्यादीदार आहेत, ज्यांनी फिर्याद दिलेली आहे त्यांनी स्वतःनेच मला फोन केलेला आहे खर्च पाण्याला पैसे देऊ का यासाठी। मग आम्ही कसं समजणार की जे फिर्यादीदार आहे ते स्वतः पण कोणाच्या दबावाखाली असतील नसतील? त्यामुळे माझा फिर्यादीदारांवर विश्वास नाही, माझा पुराव्यांवर विश्वास आहे आणि ते पुरावे मला पोलिसांनी सादर करावे। नक्की फोन कोणाचा आला होता? त्या व्यक्तीचं नाव माहिती आहे का की ज्यानं तुला फोन केलेला होता किंवा पैशांची गरज आहे का हे सगळं तुला काय विचारलं? त्यांचं सध्या मला नाव माहित नाहीये, त्यांचं मला आता नाव माहित नाहीये, पण मला असे फोन येत आहेत तर ते कोणाकडून येत आहेत आणि ते काय येत आहेत त्यामुळे मी त्याबद्दल आता नाही वक्तव्य करू शकत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तू असं म्हटली की गाडी इथं कुणी आणली किंवा त्यावेळेस जे अपघात झालेला होता त्यावेळेस क्रेन कुणी बोलवलेली होती, त्या संदर्भात पोलिसांनी काय सांगितलेलं आहे का? तुझ्या मनामध्ये नक्की काय शंका होत्या? कोणकोणते प्रश्न जे आहेत जे तू पोलिसांनी विचारले की या प्रश्नाची उत्तरं मला हवी? गाडी टोईन बद्दलच्या सगळ्या शंकांचं निरसन मला पोलीस करतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। कारण की ती गाडी जी टोईन करून घेऊन गेला त्याला बोलवलं कुणी, तो आला कसा, त्याने नेली कुठे, पोलिसांनी पकडली कुठून गाडी ती, या सगळ्याबद्दलचं एकदम छडा ते लावणार आहेत असं सरांनी तरी मला आश्वासन दिलेलं आहे। आणि अशी काही प्रकारची आश्वासनं त्यांनी आता मला दिलेली आहेत आणि त्या आश्वासनावर विश्वास ठेवून मी आता इथून जाणार आहे। पण ती आश्वासनांचा उलगडा उद्या होईल अशी माझी अपेक्षा आहे। गौतमी पाटीलच्या कार्यालयातनं किंवा तिचा स्वतः काही संपर्क तुमच्या कुटुंबियांशी काय झालाय? तिने आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा संपर्क माझ्याशी केलेला नाहीये, ना माझ्या घरच्यांशी केलेला आहे। आमच्याशी आरोपींच्या साईटून कोणीही कधीही आलेलं नाहीये। आरोपींची बाजू अजून पडद्याआड आहे, ना की आम्ही आता जो आरोपी म्हणून जो जमा आहे त्यालाही आम्ही पाहिलेलं नाहीये। हे सगळं चालू आहे ते सगळं एकतर्फी चालू आहे। आमचा हा सगळा लढा चालू आहे तो फक्त न्यायाचा लढा चालू आहे। समोरच्या पार्टीकडून आमच्यापर्यंत कोणीही कधीच आलं नाहीये। साधारणतः वडिलांच्या दवाखान्याचा खर्च काय अपेक्षित आहे? आता जवळपास ते आयसीयू मध्ये असल्याची माहिती मिळते, त्यांची आता तब्येत कशी आहे? आतापर्यंत किती खर्च झालाय? खर्च मोठा आहे, परवडण्यासारखा आहे? पेशंट व्हेंटिलेटरवर आहे, आयसीयू मध्ये आहे, तर एका दिवसाचा खर्च अप्रॉक्सिमेटली 1 लाख एवढा होतोय। आणि आता त्यांच्या सिच्युएशन नुसार अजून किती दिवस हॉस्पिटलायझेशन लागेल याचं काहीही अजून स्पष्ट समोर आपल्या आलेलं नाहीये। त्यामुळे आता तरी मी अंदाज देऊ शकत नाही, पण माझी मागणी अशी आहे जे काही हॉस्पिटलचं बिल होईल 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 15 लाख ते त्यांनी देणं गरजेचं आहे। पाहतोय की हे सगळे प्रश्न जे आहेत आम्ही पोलिसांनी विचारलेले आहेत। पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे उद्यापासून पोलीस कशा पद्धतीने तपास करतात यावरती बरंच काही अवलंबून असेल। मात्र मला फक्त तपास नको, जे पुरावे आहेत ते दाखवा आणि साक्षीदार जे आहेत त्याच्यावरती माझा विश्वास असेल प्रतिक्रिया मुलींनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।